आणायला गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या सणाला। चला आज गौराई मातेचं आगमन आहे आणि तेच व्हिडिओमधून पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। गणपती बाप्पाचा उत्साह अगदी कोकणात जोरात चालू आहे। गणपतीला आज 5वा दिवस आहे, आगमन आहे आणि ते पाहणार आहोत। कोकणातील गौरी आगमन कसं केलं जातं, कोणत्या पद्धतीने केलं जातं ते पाहणार आहोत आपण। बघा आताच पाऊस येऊन गेलाय आणि आपण आता जाणार आहोत देवघरात। वहिनी रेडी झाले होय ना? हो तयार झाले ना? चला गौरी आणायचं विशेष महत्त्व असतं कोकणात गौरी आणण्यासाठी आणि देवघरात असते गौर बसते। आता आम्ही देवघरात जाणार आहोत। आमच्या देवघरात आलोय, अणुवया बा खाली जाते आणि झाली तयारी गौरी आणायची। गौरी आगमनाविषयी काय सांगाल? भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपती यांचे आगमन आपल्या घरी होते। तर गणपतीचे आगमन गणेश चतुर्थीच्या दिवशीच झालेले आहे आणि आज आपण गौरी आणण्यासाठी पाणवठ्यावरती जिथे पाणी असतं त्या ठिकाणी आपण गौरी आणण्यासाठी जात आहोत। तर आम्ही सगळेजण गौरी आणण्यासाठी निघालो आहोत। ओके। त्यानंतर आम्ही गौराईचा जो मुखवटा असतो त्या मुखवट्याची सर्वप्रथम पूजा करतो। त्यानंतर ते मुखवटे घरी आणले जातात आणि घरी आणल्यानंतर त्याची मांडणी करून त्याच्यावरती त्यांना साडी वगैरे नेसवली जाते आणि मग गौरीची पूजा करून गौरीला नैवेद्य वगैरे दाखवून आपण गौरीचे विराजमान करतो गौरीने गणपतीची। ओके चला तयारी झाली ना, निघूया आपण। मित्रांनो पाणवट्याच्या जागेवर पोहोचलोय आपण आणि इथं पूजा करण्यात येईल। मुखवट्याची पूजा आणि सर्व पूजा करण्यात येईल। हे बघा सर्वजण आहेत मागे आपल्या।
मित्रांनो, गौरीच्या मुखवट्याचं पूजन करण्यात आलंय. पाठीवर बघू शकता पूर्ण पूजन न झालंय. आणि आता तिथून घरी गवर घेतले आहे ना पूजन झाल्यानंतर. आणि घरी गेल्यानंतर गवर सजवली जाते, अलंकार घातले जातात आणि साडी नेसवली जाते. ते पाहणार आहोत. आता घरी निघालो. गौरी घरी आणल्याने आहे आणि आता गौरीला सजवतील, मुखवटा आणि साडी लावतील ते पाहूया. गौरीला कशा प्रकारे सजवण्यात येतं कोकणात ते पाहूया. दाखवतो तुम्हाला. चला आतमध्ये जा. मित्रांनो, गौराई मातेचं आगमन झालंय ना, आता सजवून झालंय. तुम्ही एकदा बघितलं पूर्णपणे. आणि हा ब्लॉग संपवतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.